अशोक खरातला एसआयटीनं पुन्हा ताब्यात घेतलं। दुसऱ्या गुन्ह्याच्या तपासासाठी ताब्यात घेण्यात आलेलं आहे। एसआयटीचं पथक कारागृहाकडे रवाना झालंय। अशोक खरात याचा आज ताबा घेणार। अशोक खरात याला पहिल्या गुन्ह्यामध्ये न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली, त्यानंतर आता दुसऱ्या गुन्ह्यात त्याला ताब्यात घेण्यासाठी एसआयटीनं न्यायालयाकडे अर्ज केला होता। न्यायालयाने हा अर्ज मंजूर केला। एसआयटीकडून अशोक खरातच्या अटकेची कारवाई सुरू झाली। उद्या ताब्यात घेणार अशी चर्चा सुरू असताना अशोक खरात याला आजच एसआयटी ताब्यात घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। या संदर्भात आणखी माहिती माझे सहकारी किरण गोटूर आपल्याला देतील। किरण, कविता, आपल्याला माहिती आहे की अशोक खरातला आज न्यायालयीन कोठडी मिळालेली होती। जो पहिला गुन्हा दाखल झालेला आहे त्या संदर्भात न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर दुसऱ्या गुन्ह्यामध्ये अशोक खरातला आणखीन एकदा पोलीस कोठडी मिळावी किंवा जे एसआयटीच्या ताब्यात द्यावा अशा पद्धतीचा अर्ज जो आहे तो एसआयटी टीम कडून न्यायालयामध्ये करण्यात आलेला होता। आणि त्यानंतर उद्या अशोक खरातला न्यायालयामध्ये हे जे हजर केलं जाणार होतं, पण त्या आधीच आज एकूणच एसआयटी टीमने नाशिकच्या कारागृहातून अशोक खरातचा ताबा घेतल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। मागच्या 13 दिवसांपासून एसआयटी कडून अशोक खरात प्रकरणात अत्यंत वेगाने तपास करण्यात येत आहे। आतापर्यंत 11 गुन्हे हे अशोक खरातवरती दाखल झालेले आहेत। 8 गुन्हे महिलांनी अत्याचार आणि लैंगिक शोषण संदर्भात हे दाखल केलेलं आहे। पण पहिल्या गुन्ह्यामध्ये न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर आता आणखीन एकदा जे एसआयटी टीमने अशोक खरातला ताब्यात घेतल्याचं बघायला मिळत आहे। धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल।